नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूयात कडकडत्या उन्हामध्ये घरच्या घरी थंडगार असा फालुदा अगदी झटपट बनवून तयार होतो. तर त्यासाठी इथे मी मँगो फ्लेवरचं फालुदा प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती ते पाकिटामागे दिलेली असते. तर त्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये 1 लिटर दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दूध उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आता हे फालुदा प्रीमिक्स आता ताटामध्ये काढून घेऊयात. यामध्ये सर्व साहित्य दिलेलं असतं, आपल्याला वरून टाकायची काही गरज पडत नाही. आणि आता दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे. हे पहा, या पद्धतीने 10 ते 15 मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. छान असं हे फालुदा दाटसर होऊ लागतं. हे पहा, तर 15 ते 20 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आवडीनुसार यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे साखरही ॲड करू शकता, तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास, किंवा स्किप केली तरी चालेल. आणि आता हे पहा, 15 मिनटं झालेली आहेत आणि यातील शेवयाही छान अशा शिजलेल्या आहेत. आणि यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर असते, तीही छान अशी क्रीमी झालेली आहे. तर आता काढून असंच थंड करून घ्यायचं आहे कढईमध्येच. आणि थंड झाल्यानंतर आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवून द्यायचं आहे. छान असं थंडगार आपला हा सरबत बनून तयार होतो. अगदी चविष्ट लागतो, सिंपल अगदी बनवून तयार होतं. यामध्ये असं एक्स्ट्रा काही टाकायची गरज पडत नाही. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये सुकामेवा किंवा यामध्ये फ्रुट्सही ॲड करू शकता बारीक कट करून. तर आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी मी थोडासा रूह सरबत टाकून घेत आहे आणि आता वरून 1 ते 1.5 चमचा चिया सीड्स टाकून घ्यायच्या. या खाताना असं खूप छान लागतात. आणि वरून आता हा सरबत टाकून घेऊयात. थंडगार सरबत आपला हा बनवून तयार होतो. आणि यामध्ये ते तुम्ही थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम टाकली तरीसुद्धा चालेल, खूप चविष्ट लागतो. तर साधा, सिंपल आणि अगदी झटपट तयार होणारा थंडगार आपला हा फालुदा बनवून तयार होतो, अगदी झटपट घरच्या घरी. आणि आता सर्वात शेवटी ते मी थोडीशी टूटी फ्रुटी टाकून घेत आहे आणि चेरी अशी टाकून घेत आहे, म्हणजे दिसायला खूप छान दिसतो हा आपला सरबत. आणि मुलंही खूप आवडीने पितात. तर अगदी झटपट हा सरबत बनवून तयार होतो. पीत पीत खाऊ शकता किंवा खात खात पिऊ शकता. हा असा झटपट फालुदा सरबत आपला बनवून तयार झालेला आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.